नमस्कार. आज मी माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी मासे आणलेले आहेत, पापलेट आणि कोलंबी आणलेली आहे. सर्वात अगोदर पापलेट साफ करून घेते, बाजूचे कल्ले कापून टाकते आणि शेपटीकडचा भाग कापून टाकते. आता डोक्याकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे एका पापलेटचे 3 तुकडे करून घेते आणि बाकी उरलेले पापलेट साफ करून घेते. इथे 2 पापलेट वेगळे काढून ठेवलेत. स्टफ करायसाठी वरून चीर लावून घेते अशा प्रकारे. आणि दुसऱ्या बाजूने बारीक चिरा पाडून घेते. इथे पापलेट भरण्यासाठी वरून चीर पाडून घेतलेली आहे. पापलेट कापून घेतलेले आहेत. आता कढीला लागणारं वाटप काढून घेते. खोबरं, सुक्या मिरच्या, चिंच, उभा चिरलेला कांदा, धणे आणि हळद घेते थोडीशी. चिंच आणि कांदा बाजूला ठेवते आणि खोबरं, धणे आणि सुक्या मिरच्या वाटून घेते. खोबरं थोडंसं वाटून झाल्यावर त्यात कांदा आणि चिंच घालते. आणि थोडं थोडं पाणी घालून वाटप बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे, भांड्यात काढून घेते. वाटपात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. त्यात साफ करून धुवून ठेवलेले मासे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. कढीला छान उकळी आलेली आहे. पापलेट शिजलेले आहेत. पापलेटची कढी तयार आहे. इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, मोठा चमचा. त्यात 2 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, छोटासा कांदा, थोडी चिंच आणि कोथिंबीर घालून मिक्सरमधनं जाडसर वाटून घेते. इथे एका प्लेटमध्ये हळद, काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते आणि पापलेटला व्यवस्थित आतून बाहेरून लावून घेते. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात मिक्सरमधनं वाटून घेतलेलं खोबऱ्याचं वाटप घालते आणि परतून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी पावडर घालते आणि पाणी सुकेपर्यंत परतून घेते. थोडासा गरम मसाला घातलेला आहे. मसाला परतून झालेला आहे. थंड झाल्यावर इथे मॅरिनेट करून ठेवलेल्या पापलेटमध्ये मसाला भरून घेते. पापलेटमध्ये मसाला भरून झालेला आहे. इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. तर स्टफ करून ठेवलेल्या पापलेटला तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात स्टफ केलेले पापलेट फ्राय करून घेते. परतून घेते आणि वरून थोडंसं तेल घालते. आणि पापलेट शिजेपर्यंत फ्राय करून घेते. पापलेट फ्राय करून झालेले आहे, तर काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालते आणि बारीक कापून ठेवलेलं फ्लावर आणि बटाटे परतून घेते. फ्लावर आणि बटाटा परतून झाल्यावर काढून घेते. त्याच तेलात कोलंबी परतून घेते. कोलंबी 2-3 मिनटं परतून झाल्यावर बाजूला काढून घेते. कढईत थोडंसं तेल घालते अजून आणि एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालते. परतून घेते.
त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते, परतून घेते, मीठ घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. टोमॅटो शिजलेलं आहे. थोडंसं पाणी घालते. आता त्यात हळद आणि लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला तेल सुटेपर्यंत शिजून घेते आणि मसाल्याला उकळी काढून घेते. मसाल्याला छान उकळी आलेली आहे. त्यात परतून ठेवलेला फ्लावर, बटाटा आणि कोलंबी घालते आणि हिरवी मिरची घालते आणि वरून कोथिंबीर घालून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. फ्लावर, बटाटा आणि कोलंबी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. फ्लावर, बटाटा, कोलंबीची भाजी तयार आहे. इथे एका वाटीमध्ये लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, काळं मिरी पावडर, पाणी घालून पेस्ट करून ठेवते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालते आणि एक मिक्सरमधनं वाटून घेतलेला कांदा घालते. कांदा परतून घेते. त्यानंतर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. कांदा, आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर भिजून ठेवलेले सुके मसाले घालते. थोडंसं पाणी घालते, हळद, 2 हिरव्या मिरच्या घालते आणि परतून घेते. इथे खोबऱ्याचं दूध काढून ठेवलेलं आहे, ते घालते आणि सतत ढवळत उकळी काढून घेते. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेले पापलेट घालते. चवीप्रमाणे मीठ, चिंचेची पेस्ट, कोथिंबीर घालते. थोडासा गरम मसाला घालते. पापलेट शिजलेले आहेत. पापलेटची खोबऱ्याच्या दुधातली ग्रेव्ही तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.